झुडूप मागे ठेवून दे. मागे ठेवून दे. चला नेक्स्ट रेडियस वेक्टर. आता इथून सर्क्युलर मोशनच्या ज्या कन्सेप्ट असतील ते कन्सेप्ट आणि ते इक्वेशन सुरू होतील. काल आपलं डिस्कशन झालं होतं लिनियर मोशनमध्ये जसं लिनियर डिस्प्लेसमेंट असतं तसंच सर्क्युलर मोशनमध्ये अँग्युलर डिस्प्लेसमेंट, लिनियर मोशनमध्ये लिनियर वेलॉसिटी तसंच सर्क्युलर मोशनमध्ये अँग्युलर वेलॉसिटी, लिनियरमध्ये लिनियर ॲक्सेलरेशन, सर्क्युलरमध्ये अँग्युलर ॲक्सेलरेशन. सर्क्युलरच्या टर्म्स 11वीला आपल्याला इंट्रोडक्शनला होत्या, थोडंसं डेरिव्हेशन्स पण होते, 1-2 डेरिव्हेशन होते स्टार्टिंगचा पार्ट आणि त्याचा पुढचा पार्ट इथे कंटिन्यू होतो आहे. म्हणजे 11वीला जस्ट इंट्रोडक्शनपासून होतं, त्याच्या सर्व डेरिव्हेशन इथे असणार आहेत. आता इथे आपण सर्क्युलरचा जे कन्सेप्ट असतील अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर वेलॉसिटी, अँग्युलर ॲक्सेलरेशन त्याचं स्टार्ट इथे होणार आहे. नाऊ पहिली कन्सेप्ट असेल रेडियस वेक्टर. सपोज एखादा पार्टिकल अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो आहे. समजा हा पार्टिकल अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो आहे. देन सर्क्युलर मोशन परफॉर्म करताना पार्टिकलची पोझिशन दाखवण्यासाठी, समजा पार्टिकल जर इथे असेल तर ती पोझिशन दाखवण्यासाठी रेडियस वेक्टरचा यूज होतो. समजा पार्टिकल जर इथे असेल पॉईंट एला तर ही पोझिशन दाखवण्यासाठी रेडियस वेक्टरचा यूज होईल. हा जो रेडियस वेक्टर असेल इट इज ऑलवेज ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑफ सर्कल. रेडियस वेक्टर इज ऑलवेज ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल. हा जो सेंटर असेल सेंटरपासून तो ड्रॉ होईल. हा आपण रेडियस वेक्टर ड्रॉ केला आहे. स्केलर आणि वेक्टर्स या जे चॅप्टर होतं 11वीला त्या चॅप्टरमध्ये ज्या कन्सेप्ट आपण स्टडी केल्या आहेत ते प्रत्येक चॅप्टरमध्ये लागणार आहेत. इथे हा वेक्टर ड्रॉ केला आहे. वेक्टर ग्राफिकली जेव्हा दाखवतो तिथे टॉपिक होता ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ वेक्टर. वेक्टर जर ग्राफिकली दाखवायचं असेल तर एक ॲरो ड्रॉ करायचा आहे. हा ॲरो म्हणजे असेल वेक्टर. जी वेक्टर क्वांटिटी असते वेक्टरला मॅग्निट्यूड असेल आणि पर्टिक्युलर डायरेक्शन पण असते. हा वेक्टर जर ग्राफिकल फॉर्ममध्ये म्हणजे ॲरोने दाखवायचं आहे तर ह्या ॲरोची जी लेंथ असेल ती लेंथ म्हणजे असेल मॅग्निट्यूड. ॲरोची जी लेंथ असेल ती लेंथ म्हणजे मॅग्निट्यूड आणि हा जो ॲरो हेड असेल तो ॲरो हेड म्हणजे डायरेक्शन. होतं का असं ते चॅप्टरमध्ये स्केलर वेक्टरमध्ये ॲरोची लेंथ म्हणजे मॅग्निट्यूड आणि ॲरो हेडची जी डायरेक्शन असेल ते असेल डायरेक्शन ऑफ गिवन वेक्टर. सो इथे हा वेक्टर दाखवला आहे. हा असेल रेडियस वेक्टर. या रेडियस वेक्टरचं जे मॅग्निट्यूड असेल दॅट विल बी इक्वल टू रेडियस ऑफ सर्कल. मॅग्निट्यूड म्हणजे लेंथ. समजा ही लेंथ जर 10 सेंटीमीटर असेल तर ह्या वेक्टरचं जे मॅग्निट्यूड असेल ते असेल 10 सेंटीमीटर आणि हा असेल रेडियस ऑफ द सर्कल. सो रेडियस वेक्टर त्याचं मॅग्निट्यूड म्हणजे असेल रेडियस ऑफ द सर्कल आणि हा जो वेक्टर असेल याची डायरेक्शन ऑलवेज
अवे फ्रॉम सेंटर ऑफ सर्कल. हा रेडियस वेक्टर जो असेल याची डायरेक्शन असेल ऑलवेज अवे फ्रॉम सेंटर ऑफ सर्कल. कधीही हा वेक्टर असं ड्रॉ होणार नाही, म्हणजे याची डायरेक्शन टुवर्ड्स द सेंटर कधीच ड्रॉ करायचे नाही. इट इज ऑलवेज डायरेक्टेड अवे फ्रॉम सेंटर ऑफ सर्कल. समजा पार्टिकल पोझिशन ए पासून आला पोझिशन बी पर्यंत. ठीक आहे, पार्टिकल इथून जर इथे आला सर्क्युलर मोशन परफॉर्म करताना, तर पार्टिकलची ही जी पोझिशन असेल ती जर दाखवायची असेल तर परत रेडियस वेक्टर ड्रॉ करावं लागेल. आता रेडियस वेक्टर जर ड्रॉ करायचा असेल तर सुरुवातीला सिम्पली एक रेडियस ड्रॉ करायचा सेंटरपासून सर्कम्फरन्सपर्यंत. हा रेडियस ड्रॉ केल्यानंतर त्याला ॲरो दाखवायचा, त्याची डायरेक्शन असेल अवे फ्रॉम सेंटर ऑफ सर्कल. तर हा पण असेल रेडियस वेक्टर आर. ठीक आहे, हा रेडियस वेक्टरपासून आता इथून अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे हा रेडियस वेक्टर जो अँगल ट्रेस करेल सेंटरला त्या अँगलला म्हणतात अँग्युलर डिस्प्लेसमेंट. म्हणजे पहिली कन्सेप्ट असेल रेडियस वेक्टर. याची डेफिनेशन मी रिपीट करतोय. द वेक्टर ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑफ सर्कल टू द position of particle on the circumference of circle is called as radius vector. It is always directed away from center of circle. हे 2 पॉइंट लक्षात ठेवायचे. एकदा परत रिपीट करतोय. रेडियस वेक्टर, द वेक्टर ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑफ सर्कल टू द पोझिशन ऑफ पार्टिकल ऑन द circumference of circle is called as radius vector, and it is always directed away from center of circle. हे 2 पॉइंट लक्षात ठेवायचे. एक काम करा, आता जी नोटबुक आहे सर्वांनी बनवलेली, नोटबुकमध्ये हे जे मी लिहून देतो हे पॉईंट लिहून घ्यायचे. ते तुम्हाला एक अजून रिव्हिजनला अजून फायदा होईल. हे नोट्समध्ये नसतं आहे. फक्त एवढा पार्ट लिहून घ्या रेडियस वेक्टरचा. या वेक्टरचं मॅग्निट्यूड कसं दाखवतात कोणाला आठवतं आहे का? हा जो वेक्टर असेल त्याचं मॅग्निट्यूड दाखवायचं आहे. व्हेरी गुड. मॉड ऑपरेटर दाखवायचा. मॉड ऑपरेटरमध्ये हा जर वेक्टर दाखवला इट इज मॅग्निट्यूड ऑफ रेडियस वेक्टर. अजून अल्टरनेट फॉर्म काय आहे? मॅग्निट्यूड दाखवायचं असेल तर फक्त आर लिहिलं तरी हे असतं मॅग्निट्यूड. ठीक आहे, आणि हा आर लिहिला म्हणजे तो आहे रेडियस ऑफ सर्कल. हे पण लिहून घ्या. चला, झालं लिहून सर्वांचं आहे.
या संडेला आपण एक्झाम घेणार नाहीत, कारण आता जस्ट स्टार्ट झालं आहे. नेक्स्ट संडेपासून या चॅप्टरची एक्झाम सुरू होईल. आणि जर तुम्ही सांगणार तर नेक्स्ट संडेपासून ह्या चॅप्टरचा पार्ट प्लस मागचं चॅप्टर पूर्ण असं घ्यायचं का? तुमची जर तयारी होत असेल तर मागचे एक चॅप्टर याच्यासोबत आपण कंबाईन करून घेतो प्रत्येक वेळेस. तुमची जर तयारी असेल तर ती घेऊन फायदा आहे. चालेल का? अजून काही तयारी नाही आहे? ठीक आहे. अजून 2-3 वीक जाऊ देऊ आपण. पुढचे 2 वीक फक्त या चॅप्टरची एक्झाम घेऊ. नंतर आधी सांगून ठेवेल मी तुम्हाला की पुढच्या म्हणजे 8-10 दिवस आधी सांगून ठेवेल की मागचं चॅप्टर पूर्ण येईल आणि हे चॅप्टर पण येईल. त्यावेळेस तयारी करून घे. तोपर्यंत स्टडी करून घ्या मागचा. आणि जर तुम्ही रेग्युलर एक्झाम दिली तर फिजिक्सचा स्टडी तुमचा बोर्डचा 2 महिने आधीच संपून जातो. जे पण स्टुडंट रेग्युलर स्टडी करतात, प्रत्येक संडेला जर एक्झाम दिली आणि मागचं पण आपण ॲड करतो, त्याच्यामुळे मागचा पण स्टडी होतो, हा पण स्टडी होतो आणि ते रिपीटेड होतं. आता मेकॅनिकल प्रॉपर्टीवर आपले 5 एक्झाम झाले. ज्याने 5 एक्झाम रेग्युलर दिले असतील त्याचं चॅप्टर संपलं आहे. त्याला परत स्टडी करायची गरज नाही आहे. कोणी केलं आहे प्रामाणिक 5 एक्झाम पूर्ण स्वतः अभ्यास करून? कोणी लिहिले आहेत का? 30 मार्क्स तर भरपूर जणांना आहेत. 30 बॉईजमध्ये पण गर्ल्समध्ये पण 30पैकी 30 भेटले आहेत. म्हणजे बिना अभ्यासाचे भेटले आहेत का? का आले नाही तिथे? 30पैकी 30 कोणाला आहेत? कोणालाच नाही का? एक हां हां 30वाले आलेच नाही का कोणी अजून इथे? सर्व घरून करतात वाटतं. तुम्ही पाहिले ना रिझल्ट? किती लोकांना 30 इथे कोणीच नाही आहेत. ठीक. चला नेक्स्ट, अँग्युलर डिस्प्लेसमेंट. जर फिजिक्स सोपा बनवायचा असेल तर हा पॅटर्न फॉलो करा. रेग्युलर एक्झाम रेग्युलर लिहिणं. जर हा पॅटर्न फॉलो नाही केला, फिजिक्स सर्वात डिफिकल्ट सब्जेक्ट असेल. तुमच्या सिनियर्सला विचारून घ्या. फिजिक्स सर्वात डिफिकल्ट. केमिस्ट्री होऊन जाईल, मॅथ्स होऊन जाईल, बायो होऊन जाईल, पण फिजिक्स होणार नाही 2 दिवसामध्ये. तुम्हाला रेग्युलर स्टडी करायचाच आहे, तरच तो तुमच्याकडनं तो स्टडी होईल आणि तो इझी वाटेल सब्जेक्ट. नाही तर अक्षरशः 5-5, 6-6 चॅप्टर सोडून देतात स्टुडंट्स की होणारच नाही सर आमच्याकडनं. म्हणून फक्त रेग्युलर स्टडी हा एक फॉलो करायचा आहे. नेक्स्ट, अँग्युलर डिस्प्लेसमेंट. अँग्युलर डिस्प्लेसमेंटचा सिम्बॉल असेल थीटा. चला सर्वांनी लक्ष द्या. शिकवताना नोट्स वाचायचा नाहीत. काल पण सांगितलं तुम्ही, नोट्स असतील तर बाजूला ठेवून द्या. शिकवताना सर्वांचं लक्ष वरती पाहिजे. अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आता सपोज एखादा पार्टिकल अँटी क्लॉकवाईज सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. सपोज ए इज इनिशियल पोझिशन. इथून पार्टिकलने स्टार्ट केलं. ही जी इनिशियल पोझिशन असेल ती डिनोट करण्यासाठी हा रेडियस वेक्टर आर आपण ड्रॉ केला. नाव पार्टिकल ए पासून गेला बी पर्यंत सर्क्युलर मोशन परफॉर्म करताना. जर पार्टिकल पुढे गेला तर हा जो रेडियस वेक्टर असेल तो रेडियस वेक्टर एक अँगल क्रिएट करतोय सेंटर ऑफ सर्कलला. दॅट अँगल इज कॉल्ड ॲज अँग्युलर डिस्प्लेसमेंट. अँग्युलर डिस्प्लेसमेंट याची डेफिनेशन: द अँगल ट्रेस्ड बाय रेडियस वेक्टर ॲट द सेंटर ऑफ सर्कल इज कॉल्ड ॲज अँग्युलर डिस्प्लेसमेंट. द अँगल traced by radius vector at the center of circle, this angle is called as angular displacement. जर एखादा पार्टिकल समजा ए पासून गेला तो सी पर्यंत, तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती असेल? फॉर हाफ सर्कल. व्हेरी गुड. जर ए पासून बी पर्यंत गेला तर हे अँग्युलर डिस्प्लेसमेंट असेल 180 डिग्री किंवा पाय रेडियन. जर
पूर्ण एक रिव्हॉल्युशन कंप्लीट होत असेल तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट असेल 360 डिग्री और 2 पाय रेडियन. फॉर कंप्लीट सर्कल हा थीटा असेल 2 पाय रेडियन. हे जे अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे याचं अजून एक अल्टरनेट डेफिनेशन येते. हा ऑब्जेक्ट ए पासून बी पर्यंत गेल्यानंतर एक आर्क तयार होते. ही आहे आर्क ए बी. ए पासून बी पर्यंत जे डिस्टन्स असेल त्या डिस्टन्सला आपण एस ने डिनोट करू. अल्टरनेट डेफिनेशन असं देता येईल आपल्याला. ही जी आर्क ए बी असेल या आर्कमुळे जो अँगल तयार होतोय सेंटर ऑफ सर्कलला त्याला आपण म्हणता येईल अँग्युलर डिस्प्लेसमेंट. या आर्कमुळे सेंटर ऑफ सर्कलला जो अँगल तयार होतोय त्याला आपण म्हणता येईल अँग्युलर डिस्प्लेसमेंट. सो सेकंड डेफिनेशन, द अँगल सबटेंडेड बाय आर्क ए बी ॲट द सेंटर ऑफ सर्कल. द अँगल सबटेंडेड बाय आर्क ए बी ॲट द सेंटर ऑफ सर्कल इज कॉल्ड ॲज अँग्युलर डिस्प्लेसमेंट. पहिली डेफिनेशन कोण सांगताय? पहिली डेफिनेशन angular displacement. Second definition simple है, the angle subtended by arc AB at the center of circle. या arc मुळे जो angle तयार होतोय तो आहे angular displacement. Now याचं equation angular displacement is equal to arc AB upon radius R. ए पासून बी पर्यंत हे डिस्टन्स आहे एस. सो अँग्युलर डिस्प्लेसमेंट विल बी एस अपॉन आर. सो आर्कची लेंथ अपॉन रेडियस हा रेशिओ म्हणजे असेल अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आणि वेक्टर फॉर्ममध्ये इन वेक्टर फॉर्म वेक्टर एस विल बी इक्वल टू थीटा क्रॉस आर. वेक्टर फॉर्ममध्ये लिहिताना हा जो वेक्टर एस असेल ॲक्च्युली इथे हा जर आपण वेक्टर ड्रॉ केला त्याला ॲरो जर दाखवला हा वेक्टर एस दॅट विल बी इक्वल टू आर इकडे मल्टिप्लायरला जाईल थीटा इंटू आर. इथे हे काय लिहिलं आहे थीटा क्रॉस आर काय म्हणतात त्याला? कोणाला आठवतं आहे? स्केलर वेक्टरमध्ये हा पहिला वेक्टर आणि सेकंड वेक्टर यांचं मल्टिप्लिकेशन आहे. जर वेक्टरचं मल्टिप्लिकेशन करायचं असेल तर दोन प्रकारचे मल्टिप्लिकेशन असतात. कोणते कोणते? डॉट प्रोडक्ट आणि क्रॉस प्रोडक्ट. ठीक आहे, इथे कोणता केला आहे? क्रॉस प्रोडक्ट. पहिला वेक्टर आणि सेकंड वेक्टर यांचा क्रॉस प्रोडक्ट. ज्याला मी असं लिहू शकतो का आर क्रॉस थीटा? लिहू शकतो का? नाही. बिकॉज इट विल बी इक्वल टू मायनस आर क्रॉस थीटा. क्रॉस प्रोडक्टचे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते जर तुम्ही परत रिवाइज केले वेक्टर ए क्रॉस बी इज नॉट इक्वल टू वेक्टर बी क्रॉस ए. जर डॉट प्रोडक्ट राहिला असता म्हणजे ए डॉट बी जर राहिला असता त्याला आपण बी डॉट ए लिहू शकतो. हा प्रोडक्ट इक्वल असेल. पण क्रॉस प्रोडक्टमध्ये हा इक्वल नसेल बिकॉज इथे निगेटिव्ह साईन इन्सर्ट केलं तरच आर क्रॉस थीटा होणार आहे. हे फक्त अंडरस्टँडिंगसाठी लक्षात ठेवायचं. हे पाठ करायचं नाही एक्झामसाठी, फक्त माहीत पाहिजे. पुढे परत परत असं या कन्सेप्ट येणार आहेत. सो वेक्टर फॉर्ममध्ये वेक्टर एस विल बी थीटा क्रॉस वेक्टर आर. आणि हे सॉल्व कसं करतात क्रॉस प्रोडक्ट? मी मुद्दाम सांगतोय म्हणजे पुढे लागणार आहे आपल्याला. आता जर येत नसेल तर तुम्हाला चान्स आहे की परत रिवाईज करून घ्या, कारण प्रत्येक चॅप्टरमध्ये हे लागणारच आहेत. हे डोकं खायचंच आहे आपल्याला. कसं सॉल्व करतात त्याला क्रॉस प्रोडक्टला? डिटर्मिनंटने सॉल्व केलं आहे. आय जे के ए एक्स ए वाय ए झेड बी एक्स बी वाय बी झेड
नंतर डिटर्मिनंट सॉल्व करायचं इक्वेशन. ठीक आहे, त्याचं मी लेक्चर्स काल फोल्डर बनवले, मी लेक्चर टाकले नाही, आज मी लेक्चर टाकून देतो मेजरमेंटचे पण आणि स्केलर वेक्टरचे पण. ते वेळ भेटेल तसा रिवाईज करून घ्या. सो हा असेल अँग्युलर डिस्प्लेसमेंट. याचं SI युनिट काय असेल? अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? अँगल. इट इज द अँगल सबस्टेंडेड बाय आर्क. SI युनिट काय असेल अँगलचं? एक कोणताही अँगल असेल त्याचं SI युनिट काय असतं? डिग्री किंवा रॅडियन. SI युनिट फक्त रॅडियन असेल, डिग्री हे SI युनिट नाही आहे. मेजरमेंटमध्ये फंडामेंटल क्वांटिटी आणि सप्लिमेंटरी क्वांटिटी. सप्लिमेंटरी क्वांटिटीमध्ये प्लेन अँगल आपण स्टडी केला आहे, त्याचे युनिट आहे रॅडियन. सो SI युनिट ऑफ थिटा ते असेल रॅडियन. हा जो अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे इट इज अ वेक्टर क्वांटिटी. अँग्युलर डिस्प्लेसमेंट थीटा इट इज अ वेक्टर क्वांटिटी. थीटा इज वेक्टर क्वांटिटी. जर हा वेक्टर आहे तर याला मॅग्निट्यूड पण असेल, डायरेक्शन पण असेल. ठीक आहे, हा जो अँग्युलर डिस्प्लेसमेंट असेल त्याची डायरेक्शन आपल्याला स्टडी करायची आहे. आपण काय स्टडी केलं? रेडियस वेक्टरची डायरेक्शन. अँग्युलर डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन स्टडी केलेली नाही आहे. आता आपण याची डायरेक्शन स्टडी करू. इट इज ऑलवेज डायरेक्टेड along axis of rotation. जो ॲक्सिस ऑफ रोटेशन असेल त्याचा अलॉंग हा अँग्युलर डिस्प्लेसमेंट थीटा त्याची डायरेक्शन असते. नाऊ व्हॉट इज ॲक्सिस ऑफ रोटेशन ते आधी आपण अंडरस्टँड करू. ॲक्सिस ऑफ रोटेशन, जर समजा एखादा पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय, देन या सर्क्युलर मोशनमध्ये सेंटरमधून जी वर्टिकल किंवा स्ट्रेट लाईन पास होते त्याला म्हणतात ॲक्सिस ऑफ रोटेशन. प्रॅक्टिकली समजा एखादा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. ठीक आहे, या सर्क्युलर मोशनमध्ये सेंटरमधून जी परपेंडिक्युलर लाईन पास होते त्याला म्हणतात ॲक्सिस ऑफ रोटेशन. आता ह्या केसमध्ये ॲक्सिस ऑफ रोटेशन कसा असेल? हे सर्कल आहे. ठीक आहे, याचा सेंटरमधून परपेंडिक्युलर लाईन, म्हणजे सर्कल जर वर्टिकल असेल तर लाईन असेल हॉरिझॉन्टल. सर्कल जर हॉरिझॉन्टल असेल तर ही लाईन कसे असेल? वर्टिकल. सो हा ॲक्सिस ऑफ रोटेशन it is always perpendicular to the plane of the motion of circular motion. जर इथे हा जो सर्कल आहे हा हॉरिझॉन्टल दाखवला आहे म्हणून हा ॲक्सिस ऑफ रोटेशन वर्टिकल. आणि जो अँग्युलर डिस्प्लेसमेंट असेल थीटा, दॅट अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज ऑलवेज डायरेक्टेड अलॉंग ॲक्सिस ऑफ रोटेशन. म्हणजे थीटाची डायरेक्शन असेल अलॉंग दिस स्ट्रेट लाईन. अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज डायरेक्टेड अलॉंग ॲक्सिस ऑफ रोटेशन. आता पुढचा पार्ट, हा थीटा जो असेल तो वर्टिकली अपवर्ड दाखवायचा की वर्टिकली डाऊनवर्ड दाखवायचा ते आपल्याला ठरवावं लागेल. म्हणजे हा थीटा त्याला डायरेक्शन आहे. ठीक आहे, डायरेक्शन अपवर्ड साईडला दाखवायचं की डाऊनवर्डला ते पण ठरवावं लागेल. त्याच्यासाठी एक रूल आहे, राईट हँड रूल. या रूलचा यूज करून आपल्याला थीटाची डायरेक्शन एक्सप्लेन करता येणार आहे. आता हा रूल मी एक्सप्लेन करतो आहे. आता हे जे बाकीचे टॉपिक आहेत ते सिलेबसमध्ये नाही आहेत, पण ते जर नाही समजले
तर आपण डायरेक्शन कशी करणार आहे की अपवर्ड आहे डाऊनवर्ड आहे, म्हणजे ते द्यायलाच हवं होतं सिलेबसमध्ये, पण त्यांनी जुन्या याच्यात होतं पण तुमच्या याच्यात स्किप केलं आहे, किंवा बाकीचा पार्ट NCERTमध्ये पण तुमच्या याच्यात नाही आहे, पण मी सर्व टाकून दिलं आहे कारण हे आपलं बेसिक चॅप्टर आहे पहिलं, म्हणून इथे सर्व कन्सेप्ट आपण स्टडी करू. म्हणून काल मी सांगितलं होतं की NI असेल किंवा नोट दिली असेल तरी ती वाचायची आहे, समजून घ्यायचं आहे पूर्ण. नाही समजलं तर मला विचारायचं आहे की सर हा पॉईंट समजत नाही आहे, हे इक्वेशन समजत नाही आहे, ठीक आहे. त्याला सोडायचं नाही की एक्झामला येणार नाही म्हणून सोडून द्या, तसं करायचं नाही. राईट हँड रूल, ठीक आहे, सर्वांनी लक्ष द्या. इमॅजिन द ॲक्सिस ऑफ रोटेशन टू बी हेल्ड इन राईट हँड. Imagine axis of rotation to be held in right hand with fingers curled around it, with fingers curled around it and thumb outstretched केला आहे. Then if direction of fingers gives direction of circular motion, if direction of fingers gives direction of circular motion, फिंगर्सची डायरेक्शन कशी आता इथून सुरू होत आहे तिकडे येत आहेत, ही क्लॉकवाईज आहे की अँटी क्लॉकवाईज, तर असं पकडलं मी, ही क्लॉकवाईज आहे की अँटी क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज, ठीक आहे. आता फिंगर आहेत अँटी क्लॉकवाईज, देन डायरेक्शन ऑफ थंब विल गिव डायरेक्शन ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट वेक्टर. आता थंब आहे अपवर्ड, समजा ही मोशन आहे अँटी क्लॉकवाईज, तर हा थंब आहे अपवर्ड, म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट असेल अपवर्ड, ठीक आहे. सेकंड केस, आता ॲक्सिस ऑफ रोटेशन, हा ॲक्सिस ऑफ रोटेशन आपण राईट हँडमध्ये हेल्ड केला. डायरेक्शन ऑफ फिंगर गिव्स डायरेक्शन ऑफ सर्क्युलर मोशन. आता ही मोशन कशी आहे क्लॉकवाईज, असं जर पकडलं तर ही क्लॉकवाईज, इथून सुरू होता इकडे एंड होत आहेत, सो ही क्लॉकवाईज. जर क्लॉकवाईज मोशन असेल तर हा जो थंब असेल तो थिटाची डायरेक्शन दाखवणार आहे, म्हणजे त्यावेळेस काय असेल तो डाऊनवर्ड. सो सर्क्युलर मोशन जर क्लॉकवाईज असेल तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट असेल डाऊनवर्ड. इथे लिहून देतो मी, अँटी क्लॉकवाईजसाठी अपवर्ड, थीटा इज अपवर्ड, आणि क्लॉकवाईजसाठी थीटा असेल डाऊनवर्ड. ठीक आहे, इथपर्यंत समजलं आहे. हे होतं अँग्युलर डिस्प्लेसमेंट. हे नंतर लिहून घ्या, आधी एकदा परत मला रिवाईज करून सांगा. अँग्युलर डिस्प्लेसमेंटची डेफिनेशन बॉईजमध्ये कोण सांगतं आहे? आदित्य. व्हेरी गुड. अँगल ट्रेस्ड बाय रेडियस वेक्टर ॲट द सेंटर ऑफ सर्कल. अजून एक डेफिनेशन गर्ल्समधून, सेकंड डेफिनेशन. अँग्युलर डिस्प्लेसमेंट. व्हेरी गुड. पुढचा पॉईंट असेल त्याचं इक्वेशन. अँग्युलर डिस्प्लेसमेंटचा सिम्बॉल आहे थीटा. अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू आर्क AB अपॉन रेडियस R. आर्क AB ची लेंथ आहे S अपॉन रेडियस R. हा स्केलर फॉर्ममध्ये इक्वेशन आहे, इथे ॲरो नाही कुठे, म्हणजे हा स्केलर फॉर्ममध्ये. सो थीटा विल बी S अपॉन R. आणि वेक्टर फॉर्ममध्ये लिहिताना R इकडे मल्टिप्लायरला पाठवायचा. थीटा आणि रेडियस वेक्टर यांचा क्रॉस प्रोडक्ट म्हणजे तो असेल डिस्टन्स किंवा वेक्टर S. हा वेक्टर S अलॉंग दिस AB आपण दाखवणार आहेत. थीटा क्रॉस R असंच लिहायचं आहे. जर तुम्ही एक्झाममध्ये R क्रॉस थीटा लिहून दिलं तर ते रॉंग असेल, ते चालणार नाही. ते नेगेटिव्ह मायनस साईन लिहिलं तरच ते चालणार आहे. नेक्स्ट, अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज वेक्टर क्वांटिटी. त्याची डायरेक्शन स्टडी करण्यासाठी
आपल्याला राईट हँड रूलचा यूज करायचा असतो. अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज ऑलवेज डायरेक्टेड अलॉंग ॲक्सिस ऑफ रोटेशन. जर अँटी क्लॉकवाईज रोटेशन असेल तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट असेल अपवर्ड. जर क्लॉकवाईज रोटेशन असेल तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट असेल डाऊनवर्ड. ठीक आहे. एक काम करा, हे लिहून घ्या, हे इक्वेशन लिहा, हे पण लिहून घ्या साईडला की थिटा किती असेल हाफ सर्कलसाठी, फुल सर्कलसाठी. आणि डायरेक्शनचं जे लिहिलं आहे अँटी क्लॉकवाईज क्लॉकवाईज हे पण फटाफट लिहून घ्या. स्पीड वाढवा. आणि जे पॉईंट्स नोट्समध्ये नाही आहेत ते एक्झाममध्ये लिहायची गरज नाही आहे. मी जे पण थोडे एक्स्ट्रा पॉईंट लिहून देतो ते एक्झाममध्ये लिहायचे नाही. एक्झाममध्ये नोट्समध्ये जसं दिलं आहे तसंच लिहायचं. हे सर्कल ड्रॉ करू नका, ते आहे ते ऑलरेडी. फक्त हे पॉईंट लिहून घ्या दोन्ही आणि ते तिकडचं लिहून घ्या. राईट हँड रूल कोण सांगता एकदा परत? कोणाला सांगता येईल का? राईट हँड रूल स्टेटमेंट सांगता येईल? Depend on when direction is anti-clockwise of the thumb, then theta will be upward the direction. उद्या वाचून येशील, उद्या परत सांगायचं. अजून कोण सांगतंय? Imagine the axis of rotation to be held in right hand with the fingers curled around it and thumb outstretched. If the curled fingers gives direction of circular motion, then the thumb will give direction of angular displacement vector. Thumb ची डायरेक्शन म्हणजे थिटाची डायरेक्शन आणि फिंगर्स म्हणजे सर्क्युलर मोशनची डायरेक्शन.
चला लिहून झालं सर्वांचं. ठीक आहे. नेक्स्ट डेफिनेशन अँग्युलर वेलॉसिटी. सर्वांनी लक्ष द्या. अँग्युलर वेलॉसिटी द अँगल ट्रेस्ड बाय रेडियस वेक्टर पर युनिट टाइम इज कॉल्ड ॲज अँग्युलर वेलॉसिटी. याची डेफिनेशनसाठी हे इक्वेशन लक्षात ठेवायचं. अँग्युलर वेलॉसिटी इज इक्वल टू द अँगल ट्रेस्ड बाय रेडियस वेक्टर थीटा पर युनिट टाइम इज कॉल्ड ॲज अँग्युलर वेलॉसिटी. सो अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा. अँग्युलर वेलॉसिटीचा सिम्बॉल आहे ओमेगा. डब्ल्यू म्हणायचं नाही, हा ओमेगा सिम्बॉल असेल. दॅट ओमेगा इज इक्वल टू थीटा अपॉन टी. हा थीटा म्हणजे त्याला हा आहे अँग्युलर डिस्प्लेसमेंट. थीटा म्हणजे आहे अँग्युलर डिस्प्लेसमेंट पर युनिट टाइम. अजून डेफिनेशन तयार करू शकतो का? अल्टरनेट डेफिनेशन काय असेल? पहिली डेफिनेशन अँगल ट्रेस बाय रेडियस वेक्टर पर युनिट टाइम. अजून एक डेफिनेशन काय असेल? अँग्युलर वेलॉसिटी इज इक्वल टू अँग्युलर डिस्प्लेसमेंट पर युनिट टाइम. सोपी डेफिनेशन आहे अजून. ठीक आहे. असं लिहिलं तरी पूर्ण मार्क्स भेटतील. अँग्युलर वेलॉसिटी इज इक्वल टू अँग्युलर डिस्प्लेसमेंट पर युनिट टाइम. व्ही म्हणजे काय असतो? लिनियर वेलॉसिटी. आता इथून चेंज करून टाकायचं आहे, फक्त वेलॉसिटी नाही म्हणायचं. व्ही म्हणजे लिनियर वेलॉसिटी. दॅट लिनियर वेलॉसिटी विल बी इक्वल टू लिनियर डिस्टन्स पर युनिट टाइम. जे स्ट्रेट लाईनमध्ये डिस्टन्स असेल ते लिनियर डिस्टन्स पर युनिट टाइम म्हणजे लिनियर वेलॉसिटी. किंवा डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, लिनियर डिस्प्लेसमेंट पर युनिट टाइम म्हणजे लिनियर वेलॉसिटी. तसंच अँग्युलर वेलॉसिटी म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट पर युनिट टाइम. फक्त इथे लिनियर डिस्प्लेसमेंट तर इथे अँग्युलर डिस्प्लेसमेंट. नाव हे जे इक्वेशन आहे ओमेगा इज थीटा अपॉन टी, याला आपण अजून अल्टरनेट फॉर्ममध्ये लिहू शकतो. डी थीटा अपॉन डी टी म्हणजे चेंज इन अँग्युलर डिस्प्लेसमेंट पर युनिट टाइम मीन्स फायनल अँग्युलर डिस्प्लेसमेंट मायनस इनिशियल अँग्युलर डिस्प्लेसमेंट पर युनिट टाइम. फॉर एक्झाम्पल समजा सुरुवातीला ऑब्जेक्ट ए पासून आला बी पर्यंत. इथे अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे थीटा 1 पहिल्या केसमध्ये. नंतर बी पासून आला सी पर्यंत. आता इनिशियल पासून हे अँग्युलर डिस्प्लेसमेंट जे झालं आहे त्याला आपण थीटा 2 कन्सिडर करू. हा फायनल अँग्युलर डिस्प्लेसमेंट थीटा 2 आणि हा इनिशियल थीटा 1. आता फक्त या बी पासून सी पर्यंत हा अँगल किती असेल? थीटा 2 मायनस थीटा 1. हा इथला अँगल असेल थीटा 2 मायनस थीटा 1. सो इथलं जर फाइंड करायचं असेल अँग्युलर वेलॉसिटी, सो टोटल अँगल डी थीटा असेल थीटा 2 मायनस थीटा 1 अपॉन टाईम. हे आपल्याला वापरायचं नाही आहे, न्यूमरिकलमध्ये पण नाही, MCQमध्ये पण नाही. फक्त हे इक्वेशन लक्षात ठेवायचं, हे इथेच सोडून द्यायचं आहे. जर क्वेश्चन आला डिफाईन अँग्युलर वेलॉसिटी तर हे लागणार आहे. फक्त आपण समजून घेऊ की ही टर्म काय आहे. डी म्हणजे काय? डिफरन्शियल. आता जे 11वीला नव्हते त्यांना परत एकदा मी सांगतो, जिथे पण डी हा वर्ड येईल, डी म्हणजे डिफरन्शियल, पहिलं लक्षात ठेवायचं. सेकंड, डी म्हणजे चेंज इन क्वांटिटी. डी थीटा म्हणजे चेंज इन थीटा, फायनल थीटा मायनस इनिशियल थीटा. आणि अजून थर्ड मिनिंग असेल डी म्हणजे स्मॉल क्वांटिटी. डी थीटा म्हणजे हा स्मॉल अँगल आहे, हा स्मॉल अँगल येतो इथे. ठीक आहे. 3 टर्म लक्षात ठेवायचे. डी म्हणजे डिफरन्शियल,
मॅथमॅटिक्समध्ये आयुष लक्ष दे इकडे, तुला मागे दिसत नाही सरकून जा इकडे थोडंसं, तू तिथं एक जण सरकून जा कोणतरी. मॅथमॅटिक्समध्ये 2 चॅप्टर येतील तुम्हाला 12वीला. पहिलं असेल डिफरन्शिएशन आणि नंतर असेल इंटिग्रेशन. हे जे डिफरन्शिएशन असेल तो डिफरन्शिएशन म्हणजे d/dt, डिफरन्शिएशन विथ टाईम. हा डिफरन्शिएशन इथे आपण करतोय. ॲक्च्युअलमध्ये डिफरन्शिएशनमध्ये तुम्ही जे काम करणार आहेत किंवा जे शिकणार आहेत ते इथे अप्लाय करायचं असतं. हा जो थीटा असेल त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतोय आपण. डिफरन्शिएशन म्हणजे डेरिव्हेटिव्ह. सो थीटाचा हा डेरिव्हेटिव्ह घेतोय विथ रिस्पेक्ट टू टाईम. ठीक आहे. सो डी म्हणजे पहिला पॉईंट, डिफरन्शिएशन म्हणजे डेरिव्हेटिव्ह. सेकंड म्हणजे डी म्हणजे चेंज इन दिस क्वांटिटी, चेंज इन थीटा, θ2 मायनस θ1. थर्ड डी थीटा म्हणजे स्मॉल क्वांटिटी. हा थीटा जर स्मॉल असेल त्याला दाखवताना डी थीटाने दाखवायचं आहे. हे तिन्ही मिनिंग सेम आहेत, त्यांचा यूज आपण अल्टरनेट करणार आहेत. नाव अजून याला ऑर लिहिता येईल वेक्टर फॉर्ममध्ये. अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू वेक्टर डी थीटा अपॉन डी टी. थीटा वेक्टर आहे का? थीटा म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट. वेक्टर आहे का तो? अँग्युलर डिस्प्लेसमेंट वेक्टर आहे का? आत्ता काय शिकवलं आहे? हे रामायण काय केलं आपण? अँग्युलर डिस्प्लेसमेंट वेक्टर आहे ना. सो थीटा आहे वेक्टर, त्याला ॲरोने दाखवलं आपण. टाईम वेक्टर असतो का? टाईम इज स्केलर क्वांटिटी. टाईमला डायरेक्शन नाही आहे. हा थीटा वेक्टर आहे म्हणून हा जो ओमेगा असेल, ओमेगा म्हणजे अँग्युलर वेलॉसिटी, तो पण आहे वेक्टर क्वांटिटी. ठीक आहे. याचा एसआय युनिट काय असेल? थांबा, याला अजून असं लिहिता येईल डेल्टा थीटा अपॉन डी टी. इथे कन्फ्यूज नाही व्हायचं. हा जो डी असेल, डीला डेल्टाचा फॉर्ममध्ये लिहिता येतं d/dt, तसंच डेल्टा/डेल्टा टी. यांचं मिनिंग सेम आहे, फक्त प्रेझेंटेशन वेगळं आहे. आपल्याला असं पूर्ण दिलं तर ते पूर्ण 2 मार्क्स भेटणार आहेत. म्हणून नोट्समध्ये जसं असेल तसंच लिहायचं आहे. ठीक आहे. हे फक्त अल्टरनेट फॉर्ममध्ये आहे. d/dt म्हणजेच डेल्टा/डेल्टा टी. आणि फक्त थीटा अपॉन टी लिहिला तरी चालणार आहे. पण हा क्वेश्चन स्पेशल आला तर हे पूर्ण रामायण लिहून टाकायचं, काही सोडायचं नाही. एक पण अर्धा मार्क्स पण कमी व्हायला नको आहे. पण लक्षात ठेवताना फक्त हे इक्वेशन लक्षात ठेवा. हे न्यूमरिकलमध्ये लागणार नाही, हे पण न्यूमरिकलमध्ये लागणार नाही आहे. अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा इज अ वेक्टर क्वांटिटी. याचं एसआय युनिट बाकी आपलं. एसआय युनिट काय असेल? व्हेरी गुड. ओमेगा इज थीटा अपॉन टी. थीटाची युनिट आहे रेडियन, टाईमचं युनिट सेकंड. सो एसआय युनिट ऑफ ओमेगा विल बी रेडियन पर सेकंड. इक्वेशनवरून युनिट लिहायचं. इक्वेशन जर लक्षात असेल तर युनिट आपोआप लिहिता येणार आहे. अँग्युलर वेलॉसिटी इज वेक्टर क्वांटिटी. त्याला पण काहीतरी डायरेक्शन असणार आहे. ही जे अँग्युलर वेलॉसिटी असेल, अँग्युलर वेलॉसिटी इज डायरेक्टेड अलॉंग ॲक्सिस ऑफ रोटेशन. हा पॉईंट सेम. आणि अँग्युलर वेलॉसिटीची जी डायरेक्शन असेल त्याची डायरेक्शन असेल इक्वल टू डायरेक्शन ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट. थीटाची जी डायरेक्शन असेल तीच डायरेक्शन असेल अँग्युलर वेलॉसिटीची. थीटा जर अपवर्ड असेल तर अँग्युलर वेलॉसिटी पण अपवर्ड. थीटा जर डाऊनवर्ड असेल तर अँग्युलर वेलॉसिटी पण डाऊनवर्ड. थीटाची जी डायरेक्शन असेल तीच डायरेक्शन असेल अँग्युलर वेलॉसिटीची. म्हणजे अँटी क्लॉकवाईज रोटेशन असेल तर ओमेगा असेल अपवर्ड, क्लॉकवाईज रोटेशन असेल तर ओमेगा असेल डाऊनवर्ड.
हे डायरेक्शनसाठी सेम एक्सप्लेनेशन आहे थीटा आणि ओमेगासाठी. टॉपिक समजला आहे. डेफिनेशन कोण सांगतं आहे गर्ल्समध्ये? अँग्युलर वेलॉसिटी. कोणी नाही? तू सांगशील, तू सांगितलं. रेडियस ठीक आहे, वरती बघून सांग. वेलॉसिटी तिथे रेडियस नंतर अँग्युलर वेलॉसिटी. अल्टरनेट डेफिनेशन मुलांमध्ये कोण सांगतं? मी सांगितलं ना अल्टरनेट डेफिनेशन. अजून एक सांगता येईल असं सोपी डेफिनेशन होती. अजून कोणी नवीन? तुम्ही तर सांगितलं आन्सर. हां सिंपल आहे. अँग्युलर वेलॉसिटी इज इक्वल टू अँग्युलर डिस्प्लेसमेंट पर युनिट टाईम. ही सोपी डेफिनेशन. घरी जाऊन ती लिहून घ्यायची. एक्झाममध्ये पण ती लिहिलं तरी चालणार आहे, बिलकुल फरक पडणार नाही. युनिट काय असेल अँग्युलर वेलॉसिटीचं? रेडियन पर सेकंड. आणि डायरेक्शन असेल सेम ॲज दॅट ऑफ थीटा. इथे एक नोट लिहिली आहे, ती नोट मी एक्सप्लेन करतोय थोडं. चला सर्वांनी लक्ष द्या. CET आणि नीटसाठी इम्पॉर्टंट असेल MCQ सॉल्व करताना. MCQ जेव्हा पण सॉल्व करू आपण त्यावेळेस हा टॉपिक आपल्याला लागणार आहे, किंवा न्यूमरिकलमध्ये पण हा टॉपिक लागतो. ओमेगा इज इक्वल टू थीटा अपॉन टी. देअरफॉर थीटा विल बी इक्वल टू ओमेगा टी. अँग्युलर डिस्प्लेसमेंट थीटा विल बी इक्वल टू ओमेगा टी. आता भरपूर ठिकाणी फिजिक्स 1 फिजिक्स 2मध्ये किंवा मॅथमॅटिक्समध्ये पण जिथे थीटा असेल त्याला रिमूव्ह करून तुम्ही ओमेगा टी इन्सर्ट करणार आहेत पुढे. हा फॉर्म्युला बेसिक इथून आला आहे. ओमेगा इज थीटा अपॉन टी. सो थीटा विल बी ओमेगा इंटू टी. देन पुढे ओमेगा इज इक्वल टू, आता वरचंच इक्वेशन, हे इक्वेशन परत लिहितो मी. जर टाईम कॅपिटल टी असेल, जर टाईम कॅपिटल टी असेल तर थीटा किती असेल? व्हेरी गुड. टाईम जर कॅपिटल टी घेतला म्हणजे टाईम रिक्वायर्ड टू कंप्लीट वन रिव्हॉल्युशन, तर थीटा किती असेल? 2 पाय. सो ओमेगा इज इक्वल टू 2 पाय अपॉन कॅपिटल टी. आणि 1 अपॉन कॅपिटल टी म्हणजे काय असतो? वेरी फ्रिक्वेन्सी म्हणजे 1 अपॉन कॅपिटल टी. हा जो 1 अपॉन कॅपिटल टी आहे तो म्हणजे फ्रिक्वेन्सी. तो वरचं इक्वेशन लिहू शकतो आपण. ओमेगा इज 2 पाय एन लिहिता येईल. सो ओमेगा जिथे पण येईल, ओमेगा विल बी 2 पाय अपॉन कॅपिटल टी और ओमेगा विल बी 2 पाय एन. नाउ टू फाइंड नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स. हे पाठ करायचे नाही आहे. ज्यांना वाटतं आहे की आपली कॅपॅसिटी कमी आहे त्यांनी हे फक्त समजून घ्यायचं आहे. ज्यांना वाटतं की नाही स्ट्रॉंग आहे आपण काही करू शकतो त्यांनी ते लक्षात ठेवायचं आहे. पण ज्यांना फक्त बोर्डकडे लक्ष द्यायचं आहे त्यांनी जो NI जिथे दिलं आहे ते सोडून द्यायचं. नोट जिथे पण दिलं आहे ते सोडून द्यायचं. फक्त NI सोडून बाकीचे जे रेग्युलर क्वेश्चन आहेत त्याच्यावर जास्त फोकस करा पहिले. ते यायलाच हवं. त्याच्यानंतर हा एक्स्ट्राचा पार्ट आहे. नाउ टू फाइंड नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स. नंबर ऑफ रिव्हॉल्युशन फाइंड करायचं असेल तर ओमेगा इज इक्वल टू 2 पाय एन
एन म्हणजे फ्रिक्वेन्सी. याचं इक्वेशन काय असतं? फ्रिक्वेन्सीचं इक्वेशन काय आहे? नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स पर युनिट टाईम. आपल्याला नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स फाइंड करायचं आहे. नाउ थीटा इज इक्वल टू ओमेगा टी. ओमेगा इज 2 पाय एन इंटू टी. हा एन म्हणजे फ्रिक्वेन्सी, म्हणजे नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स पर युनिट टाईम. आणि या टाईमने मल्टिप्लाय केलं, हे दोन्ही कॅन्सल होतील. देअरफॉर नंबर ऑफ रिव्हॉल्युशन, हा जर नंबर ऑफ रिव्हॉल्युशन इथे राहू दिला, 2 पाय डिव्हिजनला जाईल. नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स विल बी थीटा अपॉन 2 पाय. जर थीटा दिला असेल, समजा मी सांगितलं की एखाद्या ऑब्जेक्टचं अँग्युलर डिस्प्लेसमेंट झालं आहे 6 पाय. जर एखाद्या ऑब्जेक्टचं अँग्युलर डिस्प्लेसमेंट थीटा झालं आहे 6 पाय, तर त्याने किती नंबर ऑफ रिव्हॉल्युशन परफॉर्म केले? 3. हा जो थीटा असेल, थीटा 6 पाय, त्याला 2 पायने डिवाइड करायचं, म्हणजे हा 3 येईल नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स. सिम्पल आहे. जर एक रिव्हॉल्युशन झालं तर 2 पाय, 2 झाले तर 4 पाय आणि 3 झाले तर 6 पाय. सो नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स विल बी थीटा अपॉन 2 पाय. जर इन केस एखाद्या वेळेस जर हा दिला आहे की 3/2 पाय, त्यावेळेस डायरेक्ट आपल्याला कॅल्क्युलेशन करता येणार नाही. मग त्यासाठी हा फॉर्म्युला आपल्याला वापरता येईल. जर ऑड अँगल दिला असेल वेगळा एखादा, त्यावेळेस थीटा अपॉन 2 पाय म्हणजे नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स. हे समजलं नाही असं कोणी आहे का? हे नोट एकदा रिपीट करू? ठीक आहे, एकदा रिपीट करतोय मी. ओमेगा इज थीटा अपॉन टी, सो थीटा विल बी ओमेगा टी. सेम इक्वेशन परत दिलं आहे. टाईम जर कॅपिटल टी असेल तर अँगल असेल 2 पाय. एका रिव्हॉल्युशनमध्ये हा अँगल ट्रेस होतो. आणि 1/t म्हणजे फ्रिक्वेन्सी. नाव आता हे इक्वेशन परत लिहिलं आहे. टू फाइंड नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स. इक्वेशन परत दिलं. ओमेगा इज 2 पाय एन. एन म्हणजे नंबर ऑफ रिव्हॉल्युशन पर युनिट टाईम. हा टाईम कॅन्सल होईल. देअरफॉर नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स विल बी 2 पाय डिव्हिजनला जाईल, थीटा अपॉन 2 पाय. हे इक्वेशन लक्षात ठेवायचं. हे पण इम्पॉर्टंट असेल आणि हे पण इम्पॉर्टंट आहे. पुढे आपल्याला ते लागणार आहे. टॉपिक समजला याचा. पुढचं अँग्युलर ॲक्सलरेशन. हा टॉपिक पण संपून टाकू आपण. अँग्युलर ॲक्सलरेशन एक छोटासा टॉपिक आहे, तो घेऊन टाकू, म्हणजे उद्या पुढची नोट आपल्याला सुरू होऊन जाईल. एक छोटासा टॉपिक लक्ष द्या. अँग्युलर ॲक्सलरेशन. अँग्युलर ॲक्सलरेशनचा सिम्बॉल असेल अल्फा. इट इज चेंज इन अँग्युलर वेलॉसिटी per unit time. Therefore alpha will be equal to d omega by dt or omega 2 minus omega 1 upon time. अँग्युलर ॲक्सलरेशन. लिनियर ॲक्सलरेशनचं काय डेफिनेशन आहे? लिनियर ॲक्सलरेशन
डेफिनेशन काय आहे? चेंज इन वेलॉसिटी पर युनिट टाईम. तसंच अँग्युलर ॲक्सलरेशन, चेंज इन अँग्युलर वेलॉसिटी पर युनिट टाईम. अँग्युलर वेलॉसिटी म्हणजे ओमेगा आणि चेंज म्हणजे डी. अँग्युलर वेलॉसिटी म्हणजे ओमेगा, चेंज म्हणजे डी. पर युनिट टाईम डी टी हा चेंज इन टाईम किंवा टोटल टाईम. हा डी ओमेगा म्हणजे चेंज इन अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा 2 मायनस ओमेगा 1. ओमेगा 2 काय आहे? फायनल अँग्युलर वेलॉसिटी. ओमेगा 1 इनिशियल अँग्युलर वेलॉसिटी. ओमेगा 2चं काय इक्वेशन येईल? त्याला 2 पाय n2 लिहिता येईल. ओमेगा इज 2 पाय n. n2 म्हणजे फायनल फ्रिक्वेन्सी. ओमेगा 1 म्हणजे काय येईल? 2 पाय n1 अपॉन टाईम डी टी. 2 पाय कॉमन करता येईल, इथे राहील n2 मायनस n1 अपॉन टाईम डी टी. हा आहे अँग्युलर ॲक्सलरेशन. वेक्टर फॉर्ममध्ये लिहायचं असेल तर अल्फा विल बी इक्वल टू डी ओमेगा अपॉन डी टी. एस आय युनिट काय असेल याचं? एस आय युनिट, ओमेगाचं युनिट काय आहे? रेडियन पर सेकंड डिवाइड बाय टाईम. हा पण आहे सेकंड. सेकंड न्यूमरेटरला जाईल, रेडियन पर सेकंड स्क्वेअर. सो एस आय युनिट असेल रेडियन पर सेकंड स्क्वेअर. 3 पॉईंट लक्षात ठेवायचे. पहिला काय असेल? डेफिनेशन. सेकंड पॉईंट काय असेल? इक्वेशन. थर्ड पॉईंट काय असेल? एस आय युनिट. आणि चौथा पॉईंट काय असेल? डायरेक्शन. हे 4 पॉईंट लक्षात ठेवायचे. एस आय युनिट आहे रेडियन पर सेकंड स्क्वेअर. आता याची डायरेक्शन परत सेम. अँग्युलर ॲक्सलरेशन इज डायरेक्टेड अलॉंग ॲक्सिस ऑफ रोटेशन. हा पण असेल अलॉंग द ॲक्सिस ऑफ रोटेशन. पण इथे थोडा चेंज आहे. फॉर इन्क्रीजिंग स्पीड जर स्पीड इन्क्रीज होत असेल, म्हणजे समजा फॅन ऑन केला आपण तर 0 स्पीड वाढत जातो. जर स्पीड इन्क्रीज होत असेल तर अल्फा अँड ओमेगा हॅव सेम डायरेक्शन. जर स्पीड इन्क्रीज होत असेल अल्फा आणि ओमेगाची डायरेक्शन सेम असेल. आणि जर स्पीड डिक्रीज होत असेल, फॉर डिक्रीजिंग स्पीड अल्फा अँड ओमेगा हॅव अपोजिट डायरेक्शन. इथे थोडं वेगळं आहे आता डायरेक्शनसाठी. म्हणजे अपवर्ड किंवा डाऊनवर्ड जे असेल ते राईट हँड रूलप्रमाणे नाही आहे. जर स्पीड इन्क्रीज होत असेल तर ओमेगाची जी डायरेक्शन आहे तीच असेल अल्फाची. जर स्पीड डिक्रीज होत असेल, म्हणजे फॅन बंद केला आपण तर स्पीड कमी होईल. स्पीड डिक्रीज होत असेल तर ओमेगाची जी डायरेक्शन असेल, ओमेगा जर अपवर्ड असेल तर अल्फा असेल डाऊनवर्ड. ते अपोजिट डायरेक्शनला असणार आहेत. डेफिनेशन कोण सांगतंय मला? हा सिम्बॉल काय आहे? अल्फा. अँग्युलर ॲक्सलरेशनसाठी सिम्बॉल अल्फा. डेफिनेशन नवीन कोणतरी तू सांग. व्हेरी गुड. चेंज इन अँग्युलर वेलोसिटी पर युनिट टाईम. त्याचं एस आय युनिट काय असेल? रेडियन पर सेकंड स्क्वेअर. आणि डायरेक्शन असेल अलॉंग द ॲक्सिस ऑफ रोटेशन. बट इन्क्रीजिंग स्पीडसाठी ओमेगाची जी डायरेक्शन असेल सेम याची पण असेल. डिक्रीजिंगसाठी ओमेगाची जी असेल त्याचा अपोजिट. जे शिकवलं आहे सर्व लिहून घ्यायचं आणि उद्या रिवाईज करून यायचं परत.
to that angle.